बुलढाण्यात वंचितच्या उमेदवाराने सोडले मैदान। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। हा पक्षाचा नाही तर हिरोळेंचा वैयक्तिक निर्णय। जिल्हा महासचिवांचा खुलासा। बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीकडून अचानकपणे उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून देणाऱ्या सौ संगीता अर्चित हिरोळे यांनी पुन्हा सर्वांना धक्का देत व पक्षालाही अंधारात ठेवत काल 20 नोव्हेंबरला अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीचे मैदान सोडले आहे। सौ हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी आता प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ पूजाताई संजय गायकवाड, महाविकास आघाडीच्या सौ लक्ष्मी दत्ता काकस व भाजपा राष्ट्रवादी युतीच्या सौ अर्पिता विजयराज शिंदे यांच्यातच तिहेरी लढत होणार असल्याचे दिसत आहे। दरम्यान संगीता अर्चित हिरोळे यांचा उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयाबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांना विचारले असता हिरोळे यांचा हा वैयक्तिक निर्णय असून हा पक्षाचा निर्णय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वाघोदे यांच्या या खुलासानंतर सौ हिरोळे यांनी पक्षालाही अंधारात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे। या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बुलढाणा शहरातील एक बहुचर्चित बहुपरिचित व्यक्तिमत्व अमोलजी हिरोळे यांना या ठिकाणी 15 तारखेला संपर्क करून अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी त्यांना प्रदान केली होती। त्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 17 तारखेला रितसर अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा नामांकन अर्ज भरण्यात आला। आज आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती ऐकीव माहिती आहे, त्यामध्ये सत्यता आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीकडून तो विड्रॉल झालेला नाही। तो विड्रॉल अमोलजी हिरोळे यांनी स्वइच्छेने तो विड्रॉल केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पक्षाची ती भूमिका आहे असं आम्ही या ठिकाणी अजिबात म्हणणार नाही। तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, तो पक्षाचा निर्णय नाही।